हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल HOC हा कारखाना गेली जवळजवळ 55-56 वर्ष हा प्रतिष्ठेचा कारखाना आहे, परंतु आता तो बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। खरं म्हणजे या कारखान्यासाठी ज्या 1600 एकर जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या ते शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे आणि ज्या जमिनीतून येणारे पैसे पॅकेज देऊन हा कारखाना पूर्ण सुरू करावा, तसा काही दिवसापूर्वी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड हा सुरू केला, त्याप्रमाणे हा कारखाना केंद्र सरकारने सुरू करावा आणि इच्छाशक्ती असेल तर खरोखर निश्चित ते सुरू करतील, हीच आमची मागणी आहे कामगारांची। सुरू राहायलाच पाहिजे। एंटोफोरचा मुद्दा 1960 साली महाराष्ट्र शासनाच्या मदतीने केंद्र सरकारने बेसिक केमिकल्स या कारखान्याकरता आणि त्याच्या वसाहतीकरता सुमारे 1600 एकर जमीन शेतकऱ्यांकडून दान स्वरूपात संपादित केली। शेतकऱ्यांना तेव्हा कवडीमोल भाव दिला। तेव्हा भारत पाकिस्तानाच्या युद्धाचं निमित्त सांगून महाराष्ट्र शासनाने जमीनदारांच्या हातात पैसे दिले, सोसायटीकडे पैसे दिले आणि शेतकऱ्यांकडे ती अमाऊंट काय होती आणि काय झालं, ती जेव्हा जमीन ॲक्वायर केली 1600 एकर जमीन संपादित करताना शेतकऱ्यांनी रक्ताचे आसू गाळून विरोध मात्र केला नाही। आज 60 वर्षानंतर हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड ही कंपनी आणि केंद्र सरकार ही शेतकऱ्यांची जमीन आजही 900 एकर जमीन वापरत नाही। 900 एकर जमिनीवर आजही शेतकरी पीक घेत आहेत। जो सेबीचा प्रकल्प झाला तो सेबीच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळेलाही शेतकऱ्यांचे उभ्या असलेल्या पिकामध्ये भराव टाकण्यात आला आणि आज जेव्हा केंद्र सरकारचं नीती आयोग शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांना भ्रमात घेतच नाही असं करून 1600 एकर जमिनीची 2800 करोड रुपये किंमत ठरवतो महाराष्ट्र शासन, जे आपलं शासन आपण म्हणतो तो महाराष्ट्र शासन म्हणतो 50% आम्हाला द्या, 50% केंद्र सरकारला घ्या। या 60 वर्षापासून जो शेतकरी या रक्ताने माखलाय त्याच्या आतड्याचे त्याच्या मांसाचे चितडे या महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने नेहमीच ओरबडलेत। आज आम्हाला एकतर गोळ्या घालून मारून टाका, नाहीतर आमचा इथे काहीतरी शेवट करा आणि ही विकायची जमीन असेल तर त्याच्यापूर्वी सरकारला हे करणं गरजेचं आहे। एकतर शेतकऱ्यांना पूर्णच संपवा, नाहीतर हे कार्यक्रम तुमचे जे नियोजित कार्यक्रम आहेत 2800 करोड रुपयाला जमीन विकून 440 करोड रुपये कोचिन युनिटला पाठवायचे, आम्ही शेतकऱ्यांनी काय भीक मागायची का? आज सेबीवरती आम्हाला जाणारं प्रतिबंध घालण्यात आलं, कदाचित पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते नक्कीच बरोबर असेल, पण आज हा जो आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय, एकतर सरकारने आम्हाला विषयाच्या पुढ्या पाठवून द्या, आम्ही त्या गपचूप खातो। आज 60 वर्ष आम्ही तशाच पद्धतीने मरतोय, एकदाच मारून टाका, याच्या पुढे सारखे असे रक्ताचे शितोडे आमच्यावर ओढू नका, ही विनंती मी आपल्या मार्फत संपूर्ण रासायनिक पातळीवर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, कामगार संघटना यांच्या वतीने आमची जी जमीन आहे 900 एकर जमीन आम्हाला मूळ मालकांना शेतकऱ्यांना परत करा आणि वापरात आलेल्या जमिनीच्या एकूण 30% विकसित भूखंड आम्हाला शेतकऱ्यांना द्या। मेक इन इंडियाचा प्रोजेक्ट इथे HOC कंपनीमध्ये करा, रोजगाराच्या संधी उपलब्ध करा। त्या टायमाच्या कलेक्टरनी शासनाने आम्हाला मागण्या सांगितल्या, तुमचं असं करू तसं करू, ते आजपर्यंत केलं नाही। आम्ही मोदी सरकारकडे विनंती करतो, आमची जमीन आम्ही विकू देणार नाही। आज भरपूर जमीन कंपनीच्या ताब्यात आहे, तिथे रोजगार धंदे उपलब्ध करा। इथे भरपूर बेरोजगार जवळजवळ 90% पेक्षा जास्त रहिवासी आज बेरोजगार आहेत, त्यांना नोकरीची सुवर्ण संधी द्या। मी समीर केशव खाने, खाण्यापिली येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी। एक मिनिट